पालकांनी तरुणपणी त्यांचं जीवन जगले, मुलाला जन्म केले, मुलाचे लग्न लावून दिले, मुलं कामाला लागले. आता त्यांनी भगवंताच्या भक्तीला कनेक्ट व्हायला पाहिजे. पोराच्या संसारात इंटरफेअर नाही केली पाहिजे. जिथं वाटतं तुमचा सून, तुमची मुलं तुमचं ऐकतात, त्यांना तुम्ही सल्ले द्या. पण वाटतं जिथं की मुलं, पत्नी ऐकत नाहीयेत, आपल्यामुळे घरात क्लेश वाढ राहिलेत, तर अशा वेळेस त्यांचा संसार त्यांच्या हावली करावं. त्यांच्याच घरात आपण भगवंतला कनेक्ट होऊन आपलं जीवन जगावं. ते घरात 10 रुपये आणून 100 खर्च करतील, त्यांचं त्यांना काशी करून द्या. आपण इंटरफेअर करू. आपल्या काळात 100 रुपये लई मोठे होते, पण त्यांच्या काळात 1000 रुपये पण छोटे आहेत. हे आई बापाला कळणं गरजेचं. नाही तर सुनीला टोमणे हाणणार, नवऱ्याला चाड्या लावणार, आई सांगते, पोऱ्या सांगतोय, नवरा सांगतोय. या सगळे भांडणं तर असतील घरात, तर काही फायदा आहे का? जागा. रोज मरण्यापेक्षा जगलं आणि मरण्याच्या अगोदर जगण्यासाठी निर्णय घ्या.